मी आज शेवचिवडा असतो ना, ते फरसाणा बोलतात त्याला, ते त्याची मी आज रेसिपी बनवते, म्हणजे एक भाजी. हे बघा, कांदा टोमॅटो ऑलरेडी रेडी हे भाजायला ठेवलं आहे. त्यामध्ये तेल वगैरे टाकले, आता हलवते. मग हे भाजून झाले की आता टाकायचं थोडं. आता मीठ टाकते चवीपुरतं. गॅस लहान करायचा. आता त्यामध्ये हे असं एकत्र हलवून घ्यायचं एकजीव, आणि हे पूर्ण मिक्स केलेला हा फरसाणा याच्यामध्ये ॲड करायचा. हे आता एकत्र हलवून घेतोय आपण. भाजीसाठी तयारी चालू आहे. तर इकडे तोपर्यंत आपला भात होतोय. आता ह्यामध्ये लाल तिखट टाकतो. हे बघा आमचा लाल पावडर. एक चमचा टाकला. आता ह्याला एकजीव करून घेते. आता यामध्ये थोडं पाणी टाकते. हे बघा. आता हा गॅस मोठा केला आणि हे शिजण्यासाठी ठेवायचं. आता उकळी यायला ठेवायचं. तोपर्यंत आपण फ्रँकीची तयारी करूया. आता ह्यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं. हे फ्रँकीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. एवढंसं मीठ टाकलं. मैदा, हे मैद्याचं पॅकेट आहे. हे मैदा टाकायचं. आता जेवढं आपल्याला पाहिजे तेवढे पीठ मळून घ्यायचं. मी एवढं घेतलं. आपण आता ह्याला छानपैकी मळून घेऊया. आता म्हणजे ह्यामध्ये पाणी टाकते. आता पाणी टाकत थोडं थोडं टाकत आपण ह्याला एकजीव करायचं. एकजीव करून झालं की हळूहळू मळून घ्यायचं. हे आता मी पिशवी ना थोडी तेल काढून घेतलेलं आहे. त्या राहिलेलं थोडंसं तेल असतं यामध्ये राहतं, पण मी थोडंसं ह्याच्यावरती तेल टाकते आणि त्याला मळून घेते. आता बघा भाजी होत आली आहे. हे बघा असे झाली आहे पातळ भाजी. आता ह्याला 5 मिनिटांनी बंद करायचं. तोपर्यंत आपण ह्याची फ्रँकीची तयारी करतो. मळून झाले आपलं. हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं ह्याला. आणि आपल्याला कधी कधी मुलांना डब्याला करतो, कधी राहतो, तर एखादा एक्स्ट्रा राहिलेला बटाटा असतो उरलेला, तर त्याची ना आपण आयडिया करायच्यासाठी या फ्रँकीचा वापर करायचा, म्हणजे मुले खाऊ शकतात. त्याला एकत्र करून घेतलेलं अगोदरच होईल. आता हे फ्रँकीमध्ये जेव्हा लाटणार ना, त्यामध्ये कसं बनवते दाखवते. बघा, गॅस चालू केला. त्यासाठी मी आता तवा गरम करायला ठेवते. ते आपण 10 मिनिटांनी पीठ आता आपलं हे मळून झालंय, चांगलं मऊ झालंय. आता आपण हे प्लेट घेतलं, त्यामध्ये ह्या सगळ्या पोळ्या ह्याच्या लाटून घ्यायच्या. ह्याच्यात पीठ काढून घेतलंय सुक्कं, त्यासाठी लावायला. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, त्याला जेवढे पाहिजे तेवढे. ठेवलाय, झालेला आहे ऑलरेडी. हे बघा, आपण मैद्याच्या पोळ्या लाटून घेतल्यात. त्यासाठी अमूलवालं बटर फ्रँकी बनवण्यासाठी. जेव्हा आपण तव्यामध्ये पोळी भाजतो तेव्हा हे थोडंसं टाकायचं, थोडं लावायचं. हे बघा पोळी घेतली आपण, लाटून झाली आहे. हे दोन्ही साईडनं बघा कशी आहे, पूर्ण पातळ घ्यायची करून आणि ह्या तव्यामध्ये टाकायची आणि ते भाजण्यासाठी ठेवायची. हे मी आता ह्याच्यामध्ये यूज करायसाठी हे करते, काय बोलतात, कॅचअप सॉस. आता ह्या दोन्ही साईडने ह्याला भाजून घेते. आता ही एका साईडला भाजून झाली, ते तिला पलटते. हे बघा अशी झाली. आता याचे काप करते.
पोळी भाजून झाली. आता हा वाला बटाटा टाकायचा उरलेला पोळीमध्ये मिश्रण करायचं, त्याला एकत्र असं हे करायचं. हा आता सॉस टाकते यामध्ये, हे बघा. त्याला एकत्र करून घ्यायचं. ते कांदा टाकते. हे बघा आता हे एकत्र करून घेतलं. आता ह्याला असं करते. हे बघा आपली फ्रँकी झाली तयार. दोन्ही साईडना बघा कशी वाटते. आता आपल्याला अजून सॉस पाहिजे असेल तर अवेलेबल. हे बघा आता हे बघा माझी फ्रँकी बनवून झाली. तुम्हाला कशी वाटली ते सांगा कमेंट्समध्ये. लाईक करा, शेअर करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करायला विसरू नका. बाय. नेक्स्ट टाइम भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये.